योगेंद्र सिंग यादव हे भारतीय सामाजिक शास्त्रज्ञ, निवडणूक विश्लेषक आहेत। योगेंद्र यांनी दिल्लीतील CSDS येथे वरिष्ठ संशोधन फेलो देखील आहेत। आम आदमी पार्टी सोडल्यानंतर त्यांनी स्वराज्य अभियान संघटनेची स्थापना केली आणि प्रशांत भूषण यांच्या सोबत स्वराज्य अभियान सुरू करून भारतीय शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येवर बरीच कामं करत आहेत। नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। योगेंद्र यादव यांच्या फायनल आकडेवारीत NDA ला बहुमत मिळणार की नाही, काँग्रेस इंडिया आघाडीचा सुद्धा आकडा त्यांनी सांगितलाय। लोकसभा निवडणुकी संदर्भात जारी केलेल्या त्यांच्या अंतिम भाकितांमध्ये योगेंद्र यादव यांनी दावा केला आहे की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 85 ते 100 जागा जिंकू शकतं। चला तर पाहूयात काय आहे योगेंद्र यादव यांचं 2024 लोकसभेचं अंतिम विश्लेषण। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील मतदान पार पडलं। मतदानापूर्वी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। 6व्या टप्प्याच्या मतदानापूर्वी योगेंद्र यादव यांनी आपले भाकीत जाहीर केले। त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबतचे त्यांचे अंतिम भाकीत म्हणजेच या निवडणुकीबाबतचे अंतिम आकलन दिले आहे। राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि विरोधी इंडिया आघाडी किती जागा जिंकणार आहे आणि देशात कोणाचे सरकार बनणार आहे याबाबत दावा केला आहे। तसेच उत्तर प्रदेश बाबत पुन्हा एकदा दावा केला आहे। योगेंद्र यादव यांचा अंतिम अंदाज लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 ते 260 जागा मिळतील असा दावा योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अंतिम अंदाजात केला आहे। योगेंद्र यादव यांच्या मते भाजपाच्या मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीत 35 ते 40 जागा मिळतील। काँग्रेस किती जागा जिंकणार? आता लोकसभा निवडणुकी संदर्भात जारी केलेल्या त्यांच्या अंतिम भाकितांमध्ये योगेंद्र यादव यांनी दावा केला आहे की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 85 ते 100 जागा जिंकू शकतं। इंडिया आघाडीच्या इतर पक्षांबाबत योगेंद्र यादव म्हणतात की ते सर्व 120 ते 135 लोकसभेच्या जागा काबीज करू शकतात। भाजपाला 300चा आकडा पार करणं कठीण जाईल। योगेंद्र यादव म्हणतात की भाजप यावेळी 272 जागाच्या खाली जाऊ शकतं। भाजपाला 250 पेक्षा कमी जागा मिळू शकतात। भाजपाचा 400 पारचा नारा खोटा असल्याचं सिद्ध झाले असून या निवडणुकीत भाजप 300 जागा ही जिंकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। विरोधी इंडिया आघाडीबाबत योगेंद्र यादव यांनी दावा केला आहे की लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडीला 205 ते 335 जागा मिळू शकतात। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये जागांचे नुकसान। UP आणि उत्तराखंड मध्ये भाजप अनेक जागा गमावत असल्याचा दावा योगेंद्र यादव यांनी केला आहे। योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार भाजपाला फक्त या 2 राज्यात 10 जागा कमी पडत आहेत। येत्या 6व्या आणि 7व्या टप्प्यात जर इंडिया आघाडी आश्चर्यकारक कामगिरी करू शकली तर ती भाजपाच्या नेतृत्वाखाली NDA लाही मागे टाकू शकते असे योगेंद्र यादव म्हणाले। योगेंद्र यादव यांनी उत्तर प्रदेशाबाबत भविष्यवाणी केली होती। ते म्हणाले होते की UP मध्ये भाजपाला फक्त 40 ते 50 जागा मिळत आहेत। यावेळी भाजप 55 जागेपर्यंत पोहोचू शकलेला नाही। ते म्हणाले की भाजपा UP मध्ये 62 जागापर्यंत पोहोचू शकत नाही असा दावा करू शकतो। योगेंद्र यादव यांच्या विश्लेषणात भाजपाला मोठा धक्का दिलेला आहे। तुम्हाला योगेंद्र यादव यांच्या विश्लेषणावर काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।